हॅलो गाईज. तर मग आज लग्नाची तयारी आहे, लग्नात जायचं आहे म्हणून हेअरस्टाईल पहिली स्टार्ट करूया. कशा पद्धतीने तयारी करणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा माझा लूक आहे साडीवरचा आणि हेअरस्टाईल मी अशा पद्धतीने गोल गोल करून जी आपली रेग्युलर आहे ती करणार आहे, जी माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे आणि जी मला खूप आवडते ती हेअरस्टाईल मी करणार आहे. आता झालेली आहे. तर फायनली हेअरस्टाईल झाली आणि आम्ही आता असं दिसतोय. आणि नंतर मग आता मेकअप करणार. तर मेकअप करताना अगोदर फर्स्ट क्रीम मी पॉन्ड्सची लावते आहे. ती आपण अगोदर क्रीम घेणार आणि नंतर ती मॅश करून घेणार, म्हणजेच ती पूर्णपणे मिक्स करणार आणि नंतर टॅप टॅप करून चेहऱ्यावरती लावणार. ती चेहऱ्यावरती लावल्यानंतर मग अप्लाय करणार, पूर्ण ते लावून घेणार चेहऱ्यावरती, जेणेकरून ते थोडं मेकअपच्या अगोदर. नंतर हे बघा नायकाचं काही प्रायमर आहे ते लावणार. तर मेकअप करणे महत्त्वाचे आहे, कारण की लग्नात चमकणे हे महत्त्वाचे आहे, म्हणून प्री मेकअपसाठी मेकअप करून घेणार. नंतर प्रायमर झाल्यानंतर आहे तर कन्सिलर लावणार. त्याच्या अगोदर तुम्ही कॉन्टरसुद्धा लावू शकता मित्रांनो. तर मग याच्याने काय होतं, थोडं हायलाईट होतं आणि चेहरा आणि जिथे डाग आहेत, डाग जे आहे ते थोडंफार लपतात, म्हणून आपण हे लावणार कन्सिलर. मग कन्सिलर लावल्यानंतर टॅप करून घेणार, जेणेकरून जे डाग आहेत ते लपतील. हा धोका नाही आहे, चांगलं दिसण्यासाठी मित्रांनो. ओके. तर मग हे झालं. नंतर मी विसरणार नाही, मैत्रिणीला सुद्धा चांगलं दिसणे महत्त्वाचे आहे, म्हणून मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा लावून देणार आहे सेम कन्सिलर आणि मेकअप सगळं, आणि दोघीही चांगल्या पद्धतीने नटू आणि चांगल्या चमकू. त्याच्यानंतर पिलग्रीमचा हा फाउंडेशन लावणार आहे नंतर प्रायमर, कन्सिलर, त्याच्यानंतर फाउंडेशन लावणार. तो सुद्धा आपण मिक्स करून घेणार आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरती अप्लाय करणार. असंच टॅप टॅप करून जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं, मला थोडंसं तुम्ही लावू शकता, जेवढं तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सूट करेल. किंवा या फाउंडेशनमध्ये कलर जसा स्किन टोन असेल त्यानुसारच फाउंडेशन लावायचं असतं, त्यानुसार मी लावून. तर येस, हा माझा फायनल लुक आहे. फायनल लुक असा आहे. आम्ही साड्या लावलेल्या आहेत आणि मेकअप मस्त लग्नात जाऊन बाय बाय. आणि लास्टली आम्ही पिक्चर, हे आमचे फायनल पिक्चर आहे, तसे आम्ही दिसतो. बाय बाय गाईज.